श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी। प्रत्येकाची लेक एकसारखीच असते। आपली लेकीनं मोठं व्हावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं अशी प्रत्येक बापाची इच्छा असते। कारण प्रत्येक ठिकाणी बापानं संघर्ष बघितलेला असतो। अंगावरील कपडे फाटस्तोर केलेलं कष्ट, हाडाचं काढं आणि रक्ताचं पाणी करून राबलेली मेहनत ही आपल्या पोरांनी करू नये ह्या भावनेतून आपल्या मुलांना शिकवत असतो। ज्या पद्धतीची घटना फलटणमध्ये झाली, एक बीडमधील कन्या, महाराष्ट्राची कन्या डॉक्टर संपदा मुंडे या डॉक्टर कन्येनं ज्या पद्धतीनं स्वतःला आत्महत्या करत जीवन संपवलं, ही कुणाच्याही पचनी न पडणारी गोष्ट आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये जात बघण्याची वगैरे सवय आली कुठून हे कळण्यास मार्ग नाही। ही जी जात किंवा एखाद्या गोष्टीवरती नॅरेशन सेट करणारी लोक आहेत, ही मोठी मोठी लोक आहेत, न्यूजमधली काही लोक आहेत, राजकारणी आहेत। सर्वसामान्य माणूस आजही कोणत्याही प्रकारची जात मान्य करत नाही। आपल्या पोटचाच जणू काही तो गोळा आहे असं प्रत्येकजण समजतो। आणि ज्या पद्धतीनं त्या डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली, प्रचंड दयनीय, काळजात घर करणारी गोष्ट आहे। प्रत्येकाला बहिणी आहेत, प्रत्येकाला मुली आहेत। लेकीवरती कशा पद्धतीनं एखाद्या घरामध्ये प्रेम असतं हे सांगण्याची गरज नाही। डॉक्टर होण्यासाठी ही सोपी गोष्ट आहे का? मराठवाड्यामधील एका दुष्काळी भागातून जिथलं दरडोई उत्पन्न हे महाराष्ट्रातील सर्वात कमी दरडोई उत्पन्नापैकी एक जिल्हा येतो, तो म्हणजे बीड जिल्हा। त्यातलं त्या दुष्काळी पट्ट्यामध्ये एखाद्या मुलीला अंगणवाडीपासून पार डॉक्टरकेपर्यंत शिकवायचं, तिच्या पायावरती उभं राहायचं आणि आयुष्याची सुरुवात झालेली असते। एखाद्या ज्या पद्धतीनं एखाद्या झाडाला ज्या पद्धतीनं मोहर फुटतो त्या पद्धतीनं आयुष्य फुलायच्या वेळेस आयुष्यानं घात केला। ह्यामध्ये अनेक व्यवस्था आहे, बरबटलेली व्यवस्था आहे। मग त्याच्यामध्ये अनेक जण जातीयवादी स्टेटमेंट करतायत। काही जणांना वाटतं हे चुकीचं झालं, 99% लोकांना वाटतं की अतिशय चुकीची आणि निंदनीय गोष्ट आहे। त्या बिचाऱ्याला काहीतरी सहन करावं लागलं असेल ना, त्या व्यक्तीनं काही गोष्टी मनात दाबून ठेवल्या असतील आणि त्याच्यातूनच ही आत्महत्या झाली। मग ह्याच्यामध्ये प्रश्न पुन्हा उद्भवतो की ही आत्महत्या करत असताना कोणाचा तरी प्रेशर असेल, कोणाचा तरी अन्याय असेल। मग काही जण म्हणतील की 26 वर्षाची डॉक्टर होती, स्वतःला कळत होतं काहीतरी कुणासोबत तरी प्रेमसंबंध वगैरे असतील आणि मग त्या गोष्टी अगोदर का सांगितल्या नाहीत। मित्रांनो, आजच्या जगामध्ये चांगली माणसं खूप आहेत। कुणावरती तरी विश्वास टाकणं हे काही चुकीचं नाही। चांगली माणसं इतरावरती विश्वास टाकत असतात। विश्वासामधून सुद्धा अनेक वेळा घात होतो। अनेक हॉस्पिटलमध्ये कामं असतील, पोस्टमार्टम रिपोर्ट असतील, अनेक रिपोर्ट्स वगैरे, फिटनेस रिपोर्ट अनेक वेळा या डॉक्टर लोकांकडे येत असतात। अनेक जण राजकारणी, अनेक प्रेशर करणारे लोक येत असतात। ह्याच्यामधून प्रत्येक दिवशी त्यांच्या मेंदूला झुंझुन्या डॉक्टर लोकांचे येतात। जे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील जी पोरं येत आहेत ना, त्यांना ह्या गोष्टी पटत नाहीत। आपल्या आईबापानं प्रचंड कष्ट करून हितोर आणलंय, 2 वास पोटाला मिळत आहेत, चांगली कापडं लत्तं मिळतंय, आपलं जीवन चांगलं झालं, ह्याच्या पलीकडे त्यांची काही अपेक्षा नसते। मग ह्या ज्यावेळेस गोष्टी त्यांच्या डोळ्यात दिसतात त्यावेळेस त्यांना सगळ्या गोष्टी असहाय्य होऊन जातात। मग ह्याच्यामध्ये अनेक जण पुन्हा अमुक खासदाराचं नाव तमुक खासदाराचं नाव गुंतवण्याचा प्रयत्न करतात। मुळामध्ये ह्या गोष्टी एकामेकावरती राजकीय कुरघोड्या करणं बंद केलं पाहिजे। ह्या गोष्टीच्या मुळाशी जाण्यापेक्षा एकामेकावरती टीका करतच लोक बसतात। रणजित सिंग नाईक निंबाळकरच्या वरती वगैरे टीका, निंबाळकर साहेबांचा सुद्धा कारखाना आहे त्या ठिकाणी, ते फलटणचे आहेत, परंतु त्यांचा आणि ह्या गोष्टीचा कोणत्याही प्रकारचा तसा संबंध नाही सध्या। आणि रणजित निंबाळकर एखाद्या गोष्टीसाठी फिट रिपोर्ट आणि अनफिट रिपोर्टसाठी प्रेशर टाकावं हा विषय कोणत्याच प्रकारे त्या ठिकाणी लागू होत नाही। परंतु राजकारणासाठी एकामेकावरती वेगळ्याच पद्धतीने या गोष्टी जातात। ह्याच्या मागे मुळात जिथं काटा सलतो, जखमेत जिथं काटा सलतो ती काटा नेमकं कुठं आहे हे शोधलं पाहिजे आणि त्या पद्धतीने कारवाई केली पाहिजे। आणि ह्या आत्महत्येची नेमकी कारणं काय आहेत? गेल्या अनेक दिवसामध्ये सुशिक्षित डॉक्टर लोक, इंजिनियर लोक आत्महत्या करत आहेत। मग प्रेशरचा भाग आहे की काही गोष्टी सहन होत नाहीत? मुळात गरीब लोकांना, आपल्यासारखी लोक आहेत जे गरिबीतून स्वतःच्या पायावरती उभं राहतात, त्यांना हे वेगळं विश्व असतं, ते माहीत नसतो। प्रशासनात वगैरे आल्यानंतर हे विश्व माहीत होतं।
आणि मग त्याच्यामधून ह्या गोष्टी असह्य होतात, मुलं चिंताग्रस्त होतात. ह्या गोष्टी लवकरात लवकर माहीत झाल्या पाहिजे आणि आत्महत्या वाचवण्यासाठी सरकारनं योग्य आणि योजनात्मक अभ्यासपूर्वक पाऊल उचलले पाहिजे. इतकंच. तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.